तुम्ही का फोन करणार होता? अरे आज रविवार आहे आणि मला अचानक बेडेकरची मिसळ खायची हुक्की आली. आय नो की मी सतत ती मिसळ किती गोड आहे असं म्हणत असते, पण आज समहाव मला तिथं जावंसं वाटतं, म्हणून म्हटलं तुला विचारावं. अरे बेडेकर मिसळ म्हणजे? हो ना. अहो नाही, पण आज नाही जमणार. म्हणजे आज मंडळींबरोबर नाटकाला जायचं ठरलंय ना, नाराज होतील. कोणतं नाटक? तिला काही सांगायचंय. कोणाला? तुझ्या मंडळींना? अहो नाही, हे नाटकाचं नाव आहे, तिला काही सांगायचंय. म्हणजे तुमच्यावरच लिहिलंय वाटतं नाटक. तू असा मितभाषी आणि बाकीचे डिमांडिंग. एक रविवार मिळतो ना त्यांना, त्यांचा म्हणून. त्या दिवशी त्यांचा हट्ट पुरवायलाच पाहिजे. बाकीच्या दिवशी एवढीशी पण तक्रार करत नाही कोणी घरी. मस्त कुटुंब आहे. 4 जण एकत्र राहतो, 4 स्वयंपाक, एकत्र बसून जेवतो, उठतो बसतो, गमती जमती. छान. काय लागतं ना आणखी माणसाला. झाल्या सया? हो. मी निघतो. काय नाटकाची सुरुवात चुकली ना तर मंडळी नाराज होतील. आपण उद्या भेटूच ऑफिसला, चालेल ना? येतो. पट्या, तू तुझ्या कुटुंबाशिवाय जगूच शकत नाहीस ना? माझं कुटुंब आणि मी एकमेकांशिवाय जगू शकत नाही. आणि तरी 100 वर्ष कुणासाठी जगायचं असं म्हणतोस? हा, हो. कारण कुटुंब आहे तोपर्यंत मी आहे. नंतर एकट्याने जगण्यात काय मजा आहे? काय असतात ना एके. हो ना. तुझ्याविषयी बोलतीये मी. कुणीतरी मला सांगितलं होतं की त्याला मंडळींना घेऊन नाटकाला जायचंय आणि इथं येऊन एकट्यानं मिसळ चोपायचा प्लॅन होता. नाही काय पट्या, कळतंय मला सगळं. मला कल्टी देण्याचाच प्लॅन होता तुझा. माझं ऐकून तरी घ्या. गप्पा बस. आता मी परवानगी देईपर्यंत गप्पच बसणार आहेस का तू? हो. पट्या रे पट्या, बोला. काय जस्टिफिकेशन आहे तुमचं? तिकीट कमी पडली. अजून नाही का काही? म्हणजे तू मला शेंडी लावायची आणि मी नुसतं हो हो म्हणू? कमी पडायला तिकीट म्हणजे काय बासुंदी आहे का? अहो खरंच कमी पडली. गप. ठरलं का? 2 तिखट. नाही 1 मिनिट. 1 तिखट घ्या, 1 मीडियम. कॉलेजमध्ये असताना तिखट मिसळीवर चांगला आडवा हात मारायचा असतो. आता काही झेपत नाही वाटतं. मी तिखटच खाणार आहे. मीडियम तुमच्यासाठी मागवली. इथली मिसळ गोड असते म्हणून तिखट मिसळ मागवता आणि नंतर नाका कानातनं धूर येतो तुमच्या. पट्या, तुझ्या हेही लक्षात आहे? पट्या, काय झालंय सांग. भूक लागली आणि मिसळ येत नाहीये. पट्या, मी काय बोलते तुला नक्की माहितीये. तुझं काहीतरी बिनसलं की येतोस तू इथे. तुमच्या अजून लक्षात आहे? लक्षात ठेवण्याची सुपर पॉवर काय देवानं फक्त तुलाच दिली आहे? मिस अनामिका आले.
मिस अनामिका, झाली हा कॉफी जस्ट. तू सांभाळतोस घर. कॉफी. पट्या, मी तुला काहीतरी विचारलं. तुझं घर तूच सांभाळतोस ना? आपलं घर आपणच सांभाळायचं असतं ना. या बसा. अहो, बरी करतो मी कॉफी, घ्या ना. मला फ्रेश व्हायचं. ओ या ना, या या. हे नॅपकिन आणायला गेलो होतो, घ्या ना. थँक्यू. या या ना, द्या. या ना, या 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 या. हा वल्ली बोल. सौरभराव, मी मोरोपंत बोलतोय. आमचे एक स्नेही घरी येणार आहेत का? त्यांना जरा बद्धकोष्ठ झालंय, तेव्हा फडताळातली औषधं द्याल का त्यांना? त्या लाल रंगाच्या पुरचुंडीत बांधून ठेवले बघा. पट्या, चल लवकर, ये 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 ये. अरे बस ना लवकर. चला हो रिक्षेवाले, चला ताबडतोब पोचवा आम्हाला. चला. कुठे जायचंय? सदाशिव पेठेत. आज आत्ताच ताबडतोब पोचायचंय आम्हाला. मी सौरभची मावशी. नमस्कार. फार निर्मळ मनाचा आहे हो माझा सौरभ. तू ना त्याच्याशी मैत्री टिकवून ठेवा. हो मावशी, प्रश्नच नाही. तसं नाही ग, तो ना जरा मितभाषी आहे, त्यामुळे माणसं जोडली जात नाहीत ना. अहो मावशी, अख्ख्या ऑफिसचा स्टाफ जोडून ठेवलाय त्यानं. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. याला काय म्हणतात? तुम्ही जर 5 मिनिटाच्या आत आम्हाला घरी पोहोचवलत ना, तर हे सगळे पैसे तुमचे. हा. अप्पा, अप्पा. राहू दे घर. ठीक आहे. पण आपण एवढी घाई का करतोय घरी जायची? ह्याला काहीच कळत नाही अप्पा. बघ ना, तुझ्या आदरणीय भाऊरायाने एक स्त्री आणलीये घरात आणि माझं अस्तित्व आहे धोक्यात. अगं बाई, मी बाहेरच काय बोलत बसली. चल आज चल. नाही नाही, मी निघते. पहिल्यांदा आलीस ना, असं रिकाम्या हाती जायचं नसतं. नाही नाही, कॉफी वगैरे सगळं झालंय पट्याकडे. पुन्हा आले की नक्की. नक्की. येस, येते. अप्पा एवढे हळू का चालवतोय रिक्षा? वल्ले, हा याला काय सौरभरावांनी पाठवलंय काय का? का? मुद्दामून हळू चालवतोय. जाऊ द्या ना अप्पा, थोड्या वेळात पोहोचू आपण घरी. हा, चला. दादा कशाला स्त्रीला घेऊन येईल घरी? मग अप्पा खोटं बोलतायत? श्रीराम श्रीराम. नाही, तसं नव्हतं मग म्हणायचं. कसं म्हणायचंय तुला? काही कळत नाही रे तुला.
ह्याला कसं समजवायचं आप्पा? राधे, अगं काय हे अख्खं कपाट रिकामं केलंयस तू इथे? अगं तुझा स्कार्फ हवाय मला. स्कार्फ? एका स्कार्फ साठी इतका पसारा केलास तू? स्कार्फ दे ना पटकन. थांब, हा बघ, हा घे. हा बघ, हा सूट कर. ए नाही यार, हा नाही, मला तो काश्मीरी वाला हवाय. तसा पातळ आहे बघ, छोट्या घड्या होता तो वाला. अगं तो तर मी आज घाल. या वा मम्मा, काहीतरी झोल मारून आलेली दिसतेस त्या स्कार्फचा. राधा, काय ही तुझी मवाली भाषा? तो विसरलीये मी. काय? कुठे? राधा, आईशी बोलतीयस तू. जरा बेतानी. नाही, करेक्ट आहे ग. तुझे सगळे रूल्स इतके कडक असतात, पण मी मात्र व्यवस्थित बेतानी वागायचं, हो ना? मम्मा, तुला आठवत आहे ना, जेव्हा मला पहिल्यांदा फर्स्ट क्लास मिळाला होता तेव्हा कधी नव्हे तर वापरू दिला होता स्कार्फ मला. आणि आता तूच स्वतः 7,000चा एवढा महाग स्कार्फ हरवलास. हरवला नाहीये तो. आणि सारखं पैसे पैसे करू नकोस ग. कोण बोलतंय बघा. राधा, फाईन, जाते. एक मिनिट. हा सगळा पसारा तुम्ही काढलाय, सो तो तुम्ही व्यवस्थित ठेवायचा. ओके? हॅलो. बोल पेट्या. अहो तुम्ही तुमचा स्कार्फ विसरलात आमच्याकडे. अरे पण ठीक आहे ना, इतका घाबरून का बोलतोस? इट्स ओके. मी पण माझ्या नादात निघून आले तिथून आणि घरी आल्यावर लक्षात आलं माझ्या. हरकत नाही, तू उद्या ऑफिसला घेऊन ये. हो, उद्या न विसरता घेऊन येतो. बाप रे, इतका गंभीर? पट्या, स्कार्फ वरून मंडळी भडकली की काय? ही कोण मैत्रीण? असं कसा राहिला स्कार्फ? खरं सांगा, तुमचे तिच्याशी काही गैरसंबंध वगैरे नाही आता? असं काही घडलंय का पट्या? तुम्ही काहीही बोलता. पट्या इतकं सिरियसली घेता का रे कुणी? मी बघ, आता माझं बोलणं सिरियसली घेण्यापेक्षा मंडळींना सिरियसली उत्तर द्या. नाहीतर आता इतका अंधार झाल्यावर कशाला इतका वेळ तिच्याशी गुलू असा जाब विचारला जाईल. हो. बाय बाय. तुमच्यासाठी स्कार्फ. अरे वा, फारच नीटनेट कायस बाई तू. छान घडी घालून वगैरे आणलास. फाटला? सॉरी म्हणजे मला माफ करा, माझ्याकडनं तुमचा स्कार्फ फाटला. मी इट्स ओके पट्या, पण असा फाटत नसतो अरे स्कार्फ. हा बघ, हा फाडलाय कुणीतरी. कात्रीनं चक्क कापून 2 तुकडे केले त्याचे. पट्या, खरं सांग, सगळं ठीक आहे? कशी दिसतीये? झकास. तू इतकी यंग बनून कुठे चालली आहेस आई? अगं, सोसायटीच्या हॉलमध्ये झुम्माचे क्लासेस सुरू होत आहेत ना आजपासून. वाव. ए सॉरी हा, जरा टी शर्ट तुझा ढापला. ए काय घाई. मग काय करणार, टी शर्ट ढापला. पॅन्ट तुझ्या होणं मला शक्य आहे का? नाही, त्याच्यामुळे ऑनलाईन मागवल्या. हा, पण जरा बेतानं. हा, कंबर लचकायला नको. हे कंबर लचकेल एखाद्या म्हातारीची. अरे, तुझं लग्न होईपर्यंत मी तारुण्यातच राहायचं ठरवलेलं आहे, कळलं? तू अशीच तारुण्यातच राहणार. अगं हो हो हो, चल मी गेले. बाय. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. हे स्केचेस बघून घेता. मी काल रात्री बसून एक नवीन लेआउट बनवलाय. गुड.
व्हेरी गुड. थोड्या वेळाने बघते, तू आठव. मॅम आणि आपलं ते MD असोसिएटचं काम आपल्या डेडलाईन प्रमाणे व्यवस्थित चालू आहे. फक्त आपल्याला मेहता अँड मेहता कंपनीचं काम जरा लवकर सुरू करायला हवंय. हो, पण त्यांचं रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट आलंय का? हो, कालच रात्री. ग्रेट, मग ते पण सुरू करू. ओके मॅम. नील घे. नाही नको मॅम. अरे घे रे. ब्रेकफास्ट झालाय का तुझा? हो मॅम, ब्रेकफास्ट झाला. तिकडे नाश्त्याची वेळ फिक्स असते ना? यात खोबऱ्याच्या वड्या आहेत. ह्या दुसऱ्या पार्टीला सुखरूपपणे पोचल्या पाहिजेत. जमेल का? म्हणजे काय नक्की? हे बघ, ह्या सुखरूप पोचल्या ना तर मी तुला संध्याकाळी 1 किलोच्या वड्या करून दे. मॅम हे एकदम छान झालंय. ट्राय करता? नारळाची वडी. अप्रतिम, सुंदर झाली. मी मेसला जातो ना, त्या मावशींनी बनवली. नील, तू सुखी आहेस. घरापासून इतका लांब आलायस, पण कमाल मेस सापडली आहे तुला. यांना जसा स्वयंपाक जमतो ना, तसं सगळ्यांना वागायला जमलं पाहिजे. सगळ्याचं परफेक्ट प्रमाण. काय भारी बोललात मॅम. मी अजून एक घेऊ? हो घ्या ना प्लीज. हार्ट ऑफ टू युअर मावशी. मी जातो. खूप. ताई, बोला सर. स्कार्फ दाखवा ना. कसले? मुलींचे. म्हणजे थंडीतले, उन्हाळ्यातले, गळ्यात घालायचे, पॉल्युशनचे, शायनिंग मारायचे, दुपट्टा म्हणून वापरायचे की तोंडाला बांधायचे? तुम्ही दाखवा ना, मी सांगतो. मटेरियल काय काय ऑप्शन आहेत? कॉटन, सिल्क, वेल्वेट, जॉर्जेट, शिफॉन. थांबा. मला ना त्यातलं काही कळत नाही. मग मुलीला घेऊन या. ते शक्य नाहीये. तुम्हीच मदत करा ना जरा प्लीज. लेंथ म्हणजे 1 मीटर, 1.25 मीटर, 1.5 मीटर, 2 मीटर, 2.25 मीटर, त्रिकोणी, चौरसाकृती, आयताकृती, दशा असलेली, नसलेली. तुम्ही दाखवा, मला आवडला की मी लगेच घेतो. अहो, इतके स्कार्फ आता काउंटरवर अवेलेबल नाहीयेत. मग तुमचं ठरलं की सांगा, मग दाखवते. ताई, काय रे बाबा? मला हे हवंय. ते तुम्ही स्कार्फ घातला ना, तो हवाय. चल, तू मागितलास आणि मी काय द्यायला बसली वय? नाही देणार. अहो, तो स्कार्फ आमचाच आहे. वय का? म्हणजे ती कैदाशीन बाई तुझीच बायको वय? चांगलं एवढं मोठं पातेलं देत होते तरी बी तिचे काय हावसर ना. नाही नाही देणार. ऐका ना ताई, ऐका ना, मी पैसे देतो ना तुम्हाला. पैसे देतो, मग तर द्या. बरं भाऊ, तुम्ही ना 50. हा, 50 आणि 100. 500. हा, 500 रुपये देतो. 500. हे घ्या. बर, आता द्याल?
सॉरी हा, म्हणजे सेम नाही मिळाला. म्हणजे मी विचारलं कोणाला तरी आणि ते म्हणले की FC रोड लक्ष्मी रोडला बघा मिळेल. पण मी तुम्हाला सांगतो खरंच, म्हणजे मी प्रयत्न केला पण तुमच्या स्कार्फ सारखा स्कार्फ अख्ख्या पुण्यात नाही सापडला हो. मिस अनामिका, अनामिका मॅडम, हा माझा कॉलेज मधला स्कार्फ पट्या हरवला होता. हो सॉरी, म्हणजे तुमच्या 7-8 हजाराच्या स्कार्फ इतका महाग नाहीये हा. ह्याची किंमत करता येणार नाही, इतका स्पेशल आहे हा. माझ्या बाबाचं शेवटचं गिफ्ट, त्यानं दिलेलं. त्यानंतर परत कधीच भेटला नाही तुम्हाला. ही कंपनी तुम्हाला लक्ष्मी ट्रस्टचं कर्ज देऊ करतेय. कर्ज. अरे पण आम्हाला कर्ज नकोच आहे. पण तो चॉईस तुमचा नाहीये काका. जेव्हा तुम्ही यांची नोकरी स्वीकारताना तेव्हा तुम्ही अनावधानाने लक्ष्मी ट्रस्टचं कर्ज स्वीकारताय. त्यामुळे 1 वर्षानंतर काय होणार, ही कंपनी पळून जाणार. म्हणजे तुम्ही ह्यांना दिलेले 1 लाख रुपये गेलेच, पण ही कंपनी म्हणजे लक्ष्मी ट्रस्ट तुम्हाला कर्जाच्या वसुलीसाठी धरणार. लक्षात येतंय का तुमच्या सगळ्यांच्या? म्हणजे तुम्ही ह्यांना दिलेले 1 लाख रुपये तर गेलेच, पण 1,80,000 रुपये जे तुम्हाला पगार म्हणून मिळणार आहेत ते कर्ज असल्यामुळे हे लोक ते सुद्धा तुमच्याकडनं व्याजासकट परत घेणार आहेत. गरजू लोकांना फसवून त्यांना रस्त्यावर आणण्याची स्कीम आहे. तुमची स्कीम समजवताना माझ्या हातनं काही चुकलं असेल किंवा मी जर काही चुकीची माहिती दिली असेल तर तुम्ही या सगळ्यांच्या समोर माझी चूक सुधारू शकता साहेब. अरे म्हणजे अरे हे लोक आपल्याला फसवतायत. हे लफंगे आहेत, लफंगे. ही माणसं आपल्याकडचं असेल नसेल ते विकून तुमच्या समोर बसलेत. तासनतास तुमच्या दरवाजाच्या बाहेर नोकरीसाठी आशेने वाट बघतायत. गरिबी माणसाला आधीच लाचार बनवते साहेब. निदान त्यांना मूर्ख बनवण्याचा पाप तरी करू नका. किमान माणुसकी जपा. हॅलो पोलीस स्टेशन. काका चल चल. हॅलो दादा ऐक ना, माझ्यामुळे तुझे पैसे गेले असते तर. अरे नाही ना गेले, मग कशाला वाईट वाटून अरे घेतलं? दादा पैसे नाही गेले पण माझी नोकरी गेली ना. वल्लीला काय सांगू आता मी? जे घडलं ते खरं खरं सांग. नको नको दादा ऐक ना, मी तुझ्यासोबत येतो तुझ्या ऑफिसला. आपण एकत्र जाऊ घरी. तू माझ्याबरोबर ऑफिसला येणार नाहीयेस सचिन. दादा आणि घरी जाण्यासाठी माझी वाट सुद्धा बघणार नाहीयेस. मला भीती वाटतेय दादा. कसली? तुला कसली भीती वाटते? जे घडलं त्या लोकांची चूक आहे. तुझं काहीही चुकलेलं नाहीये सचिन. आणि नोकरी गेली तर गेली, दुसरी मिळेल. तू घरी जा आणि वल्लीला सगळं खरं खरं सांग, ऐकेल ते. आणि आप्पा, आप्पांनी पैसे दिलेत, पैसे दिलेत माझ्याकडे पेढे आणायला. पैसे आप्पांना परत कर. तू ये ना माझ्यासोबत दादा. ती तुझी बायको आहे सचिन. तिला समजवण्याची जबाबदारी तुझी आहे. वल्लीशी बोललास की मला फोन कर. तुझा फोन येत नाही तोपर्यंत आज मी घरी येणार नाही. आप्पा अरे साजू तुपाचा शिरा तुमच्यासाठी, ह्यांच्यासाठी आहे. बदाम काजू घालून घेतले. हो का? बदाम काजू घातलेला शिरा असाच जर मला दिला असता आज तर बरं वाटलं असतं मला. देईन ना. यांचा पहिला पगार आल्यावर तुम्हाला सुद्धा देईन. हा आधी यांना देते. ऐक ठीक आहे.
अगं मस्त साजूक तुपातला शिरा केलाय, बदाम घातलेत, ऐक ना, काजू मला- घातलेत, मला तोंड गोड सांगायचं तुला करा. काहीतरी. नंतर सांगा हो. मग- आधी तोंड गोड करा. ऐक. अहो सांगा हो नंतर, आधी हे खा, तोंड गोड करा तुमचं. अरे मी काय म्हणते, मन लावून नोकरी करा तिकडे. अप्पा, आपल्या अकाउंट मध्ये आता पैसे पडणार आहेत. हा विचार करूनच विश्वासच बसत नाही माझा. अप्पा, आपल्या घरात मनी प्लांट येणार आहे. हो ग हो. ना अगं अहो आज तरी आनंदाचा स्वर लावा. नोकरी लागली, नोकरी. काय अप्पा? मी काय म्हणते, ऐका ना, तुम्हाला जर काही हवं असेल ना तर पल्ली अशी फक्त हाक मारा. मी सगळं तुमच्यासमोर आणून हजर करेन. काय अप्पा? मला नकोय, तू खा. मला अहो, सांगायचं माझं पोट भरलंय. तुम्हाला नोकरी लागली ना, मग माझं पोट भरलं. तुम्ही खा. अप्पा, अहो खूप सारी कामं करायची तो. उद्यापासून यांना नोकरीवर जावं लागलं तर नवीन शर्ट आणावे लागतील. डबा पण नाहीये आणि पिशवी सुद्धा नाहीये. बाई बाई बाई, शर्ट आणते, पॅन्ट पीस आणते, चपला आणते, डबा पण आणूनच ठेवते. सगळंच आणून ठेवते नवीन, म्हणजे ऑफिसचा पहिला दिवस चांगला जाईल. नाही नाही लागली नोकरी नाही. बोलले थांब एक मिनिट. जावई बापू, काय म्हणालात आत्ता तुम्ही? बोला. नाही लागली नाही नोकरी. काय काय नोकरी नाही लागली. अगं माझी खरंच काय चूक. शब्दही बोलू नकोस. तुझी चूक नाहीच आहे रे. कारण चूक करायला आयुष्यात चुका तरी करायला लागतात. तेही जमलं नाहीये तुला. नाही, माझीच चूक झाली अप्पा. या भुळ्या माणसाशी लग्न करून माझीच आयुष्यात सगळ्यात मोठी चूक केली. मीच सगळ्यात मोठी चूक केली आहे. यांनी काहीच चूक केली नाहीये. मीच केली सगळी चूक. फ्रॉड निघाले ग. मी काय जावई बापू, फ्रॉड तर तुम्ही निघालात जावई बापू. पेढ्यांचे 101 रुपये हडपले आणि आता वर तोंड गोड करताय. एखाद्यानं किती निलाजरा असावं याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही आहात. नाही मी देणारच होतो खरं सांगतोय मी. नाही नाही, खरं सांग. त्यांनी घेतलं नाही ना तुला नोकरीवर? हा, पैसे देऊन नोकरी लागेल इतकी लायकी नाहीये ना आपली. नाही ग, फसवे निघाले. फसवे? काय फसवे निघाले? अरे तू नको आहेस कोणाला, हेही कळत नाहीये का तुला? नाकारतात सगळे तुला. नापास आहेस तू आयुष्यात. नवरा म्हणून काय केलंस तू माझ्यासाठी? एक नोकरी सुद्धा टिकवू शकला नाहीस तू. मला तुझं तोंडच बघायचं नाहीये. मला तुझं तोंड बघायचं नाही. निघ. निघ. ऐकून तरी घे ना. मी खरं सांगतो. तू दादाला विचार. सच्चू, मी तुमचं बोलणं ऐकलंय. मी तुझ्या बायकोला चांगली ओळखते. तू इथेच थांब. माई मावशी असताना तुला कुठेही जायची काही गरज नाही. कळलं ना? मी असाच आहे का ग मावशी? काहीच येत नाही मला. अरे सज्जू, भल्या भल्या कर्तृत्ववान लोकांच्या पाठीशी सुद्धा कोणी ना कोणी उभं असतं. तू काही दुबळा ढ वगैरे नाहीये. तुला पाठिंब्याची गरज आहे आणि हेच तर तुझ्या बायकोला कळत नाही ना. आई असती तर असं नसतं झालं ना मावशी.
तू थांब मी तुला गरम गरम भात तूप आणि मेथकूट देते भूक लागली असेल ना तुला हा नाही नको अगं वल्लीने पण काय खाल्लेलं नाही ती तुझ्यासाठी उपाशी राहणाऱ्यातली नाहीये तू 2 घास खाऊन घे बस होय मावशी करत काय रे टोमॅटो कसे दिले ताई 20ला पाव 20ला पाव बरं मग आता 80 रुपये तू मला द्यायचे कसले कसले या सडक्या टोमॅटोचे ताई माझी भाजी फ्रेश असते हे फ्रेश टोमॅटो आहे हा हे सगळे फ्रेश टोमॅटो आहेत ताई ही भाजी मी विकलीच नाही तुम्हाला बरोबर आहे तू मला विकलीच नाहीस तू माझ्या भाऊजींना विकलीस पुरुष बघून टोपी लावलीस ना बरोबर हा तुम्ही फ्रीज मध्ये नसेल ठेवली बघा बघा याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा अरे काय हे गिराईकाचा अपमान करायला तुला लाज नाही वाटत हसवायस तू हसवा तुमचे भाऊजी किती साधे आणि प्रेमळ आहेत 2 रुपये जास्त देतात पण कधी नुकसान करणार नाहीत नाहीतर तुम्ही हो का ऐकलत का सगळ्यांनी हसवा भाजीवाला आहे हा सगळे सडके टोमॅटो विकतोय सडका टोमॅटो हो ताई ताई अहो ताई असं सडका नका करू. टोमॅटो ताई ताई अजून एक अहो, सडका थांबा, थांबा. टोमॅटो देवा ही बाई जाते तिथे अशीच भांडते की काय किती सडके टोमॅटो आहेत अजून काय करताय ताई धंद्याची भाजी खोटी नका करू ताई पाय पडतो ताई सगळ्यात सडका माल आहे हा बघ, थांबा, थांबा. हे काय अहो, ताई. करतेस काय ताई. करतेस तू त्या बिचाऱ्याचं पोट आहे या धंद्यावर ही काय वागायची पद्धत झाली काय गये साडीवाली तू इकडे काय करतेस आणि बघू तिकडे अक्कल शिकवायला कशी येतेस ग तू मुद्दा तो नाहीये तू अशी ताळतंत्र सोडल्यासारखी त्याची भाजी रस्त्यावर फेकतेस ना हे चुकीचं आहे आणि तू सगळ्या गोष्टींमध्ये नाक खुपसतेस ते बरोबर आहे माफी माग त्यांची कुठे राहतेस तू पुलाच्या पलीकडे पुलाच्या अलीकडे पण पुणे आहे आणि पलीकडे पण पुणच आहे हे जे आहेत ना हे सगळे शेतकरी आहेत आणि त्यांनी कष्टाने पिकवली ही भाजी त्याची नासाडी करतेस तू अपमान करतेस अन्नाचा आणि तो माझा अपमान करतोय त्याचं काय तू नेहमी वाकडच बोलतेस का आणि तू कायम अतिशहाण्यासारखीच वागतेस का हे ठेवा दादा नाही नाही नको ताई इथं. दादा ठेवा घ्या हो ताई ताई काय करताय ताई गबास ताई ताई गप पैसे मिळालेत ना गप बसायचं धन्यवाद चल ग ऐक ना सौर्या हीच ती वेळ हाच तो क्षण बोलून टाक अरे जे मनात आहे आपल्या ते खुल्लम खुल्ला बोलून टाक ना बघ ना सौरभराव रामजन्माची वेळ झालेली आहे सर्व पटवर्धन मंडळींना बोलवा हो गुरुजी लगेच बोलवतो हवं तर मी पदर पसरते रे तुझ्या पुढे आजच्या दिवशी तरी नको वल्ले जोपर्यंत या पेपरांवर सह्या होत नाहीत तोपर्यंत मीही खाली जाणार नाही आणि कोणाला जाऊही देणार नाही हे ठरलंय तेव्हा श्री प्रभू रामचंद्र तरल हसू घेऊन प्रसन्न मुद्रेने कोपभवनात येत म्हणाले सचू काय झालं बाळा तुला अरे तुला एवढा घाम कसा फुटलाय काय झालंय मला कोणी काही सांगेल का सॉरी दा काय होणार भाऊजी मी काळजीपोटी काहीतरी सांगायला गेले आणि यांनी अर्थाचा अनर्थ केला काय झालंय वल्ली
मला समजेल असं बोलशील का प्लीज? अरे पण म्हणजे भाऊजी, पाई मावशींचं म्हणणं आहे की तुम्ही लग्न करणार आहात. करा ना, आमची काहीच हरकत नाहीये. पण ही बातमी ऐकून हे किती खचलेत बघा. मला आप्पा म्हणाले की अगं बोलले काय ऐकतोय मी, पण मी म्हटलं आप्पा काळजी करू नका, भाऊजींनी वचन दिलंय ना ते वचन पाळणारच, मला माहितीये.